बेल्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ बाबूराव शिरतर यांची बिनविरोध निवड। बेल्ले ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र बबन पिंगट हे पंचायत समिती जुन्नरच्या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांचे पद रिक्त झाले होते। बेल्ला ग्रामपंचायत ही 17 सदस्यांची असून लोकनियुक्त सरपंच अशी संख्या बळाबळ आहे। त्यात आज बेल्ला ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता। आज सकाळी 8 उमेदवारांनी उपसरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर गाव बैठक घेण्यात आली। यामध्ये प्रथम संधी नवनाथ शिरतर यांना देण्यात आल्याचे ठरले व त्यानंतर नाझीम उर्फ पापा बेपारी, ताराचंद उर्फ आप्पा मुलमुले, समीर गायकवाड, कैलास आरोटे, किरण गुंजाळ यांना याप्रमाणे संधी देण्याचे ठरले असून दीपाली मटालेपासून उर्वरित जेवढे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांना क्रमाक्रमाने उपसरपंच पद देण्याचे या बैठकीत ठरले। त्यानंतर उर्वरित 7 जणांनी माघारी घेऊन नवनाथ शिरतर हे बिनविरोध उपसरपंच झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा लोकनियुक्त सरपंच मनीषा डावकर व ग्रामविकास अधिकारी किशोर रायसिंग वाकडे यांनी जाहीर केले। लेखनिक म्हणून हेड क्लार्क नीता यादव यांनी काम पाहिले। निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच नवनाथ शिरतर व ज्या उमेदवारांनी माघार घेऊन त्यांना उपसरपंच पद दिलं त्या सर्वांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते। बेल्लेगावच्या इतिहासात रामोशी समाजाला प्रथमच संधी मिळाल्याने भंडाऱ्याची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी करत नवनाथ शिरतर यांची मिरवणूक काढण्यात आली। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले। बेल्ले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सभेचं आयोजन केलं होतं। या सभेसाठी सकाळी 10 ते 12 फॉर्म स्वीकृतीची वेळ होती। त्याच्यात आपल्याकडे 8 फॉर्म प्राप्त झाले। 12 ते 1च्या दरम्यान माघारीची वेळ होती। 8 पैकी 7 लोकांनी माघार घेतली, त्याच्यामुळे एकमेव फॉर्म शिल्लक राहिला। 2 वाजता आपली सभा होती। 2 वाजता सभेनुसार एकमेव फॉर्म शिल्लक राहिल्यामुळं श्री नवनाथ बाबूराव शिरतर हे आपल्या बेल्ले ग्रामपंचायतीचे नवनियुक्त बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आलेले आहेत। तर त्यांनी त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो। आज उपसरपंचाची निवड बिनविरोध झालेली आहे। ग्रामस्थांनी व सर्व सदस्यांनी मोठेपणा दाखवून बिनविरोध निवड करण्यात आली। सर्वांचा आभार मानतो। सर्व सदस्यांची माघार घेतली याच्यामुळे आणि ग्रामस्थांचे हार्दिक आभार।